बांदा येथे कैलासवासी वामन उर्फ बाप्पा केसरकर यांच्या मठात श्री साईनाथ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा झाला। 1918 पासून या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साईंचे उत्सव साजरे केले जातात। या पुण्यतिथीपासून सर्व भक्तांसाठी हा मठ खुला करण्यात आला असल्याने या उत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। बांदा येथे कैलासवासी वामन उर्फ बाप्पा केसरकर यांच्या मठात श्री साईनाथ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा झाला। यांना देऊन तू माझ्या गावी जाऊन साई मठ स्थापन करून त्या ठिकाणी भक्ती कर असे सांगितल्यामुळे पूर्वापार चालत आलेली माझ्या आजोबांची पुण्याई आम्ही जोपासत आहोत। आजोबांनी साईबाबांची त्या साली 1916 साली सेवा केली आणि तिथे सेवा केल्यानंतर बाबांनी प्रत्यक्ष आपली प्रतिमा त्यांना दिलेली आहे आणि ती प्रतिमा आज गेली 70 वर्ष आम्ही इथे लावलेली आहे, आपण पाहिलेली आहात प्रत्यक्षात। आणि ते आपण केसरकर कुटुंबीय ज्ञानेश्वर केसरकर आणि किसनदास केसरकर आणि आपण सर्वजण आणि सेवा करतो। आज कालच्या गुरुपौर्णिमेपासून आम्ही हा मठ साई मठ जो भारतातला पहिला आहे, परंतु कुठेही आमच्या आजोबांची इच्छा होती की कुठेही प्रसिद्धी घ्यायची नाही, कारण आजोबांचं आमचं एक वैशिष्ट्य होतं की तिथे ज्यावेळी ते शिर्डीला राहत होते त्यावेळी 4 गुंठे जागा त्यांची स्वतःची होती, मालकीची होती आणि झोपडी होती त्या ठिकाणी, आणि त्या झोपडीमध्ये साईबाबांची सेवा करण्यासाठी तिथे राहत होते। परंतु कालांतराने त्यांची इच्छा होती की जी जमीन आज साई मंदिराच्या बाजूला होती ती त्यांनी बक्षीसपत्राने साई मंदिराला दिलेली आहे, परंतु त्याचा कुठचाही पुरावा ठेवलेला नाही, कारण त्यांची एक भूमिका होती की मला फक्त साईबाबांचा मी भक्त आहे आणि साईबाबांची सेवा करायची आहे। आज आम्ही केसरकर कुटुंबीय तीच सेवा जोपासतोय, गेली 70 वर्ष आम्ही जोपासतोय। आज कालच्या गुरुपौर्णिमेपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज हे मंदिर लोकांसाठी खुलं केलेलं आहे, लोकार्पण केलेलं आहे। या मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव आणि दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो। कालच श्रावण महिन्यामध्ये साई चरित्र पारायण चक्री पारायण केलं, त्यामध्ये जवळजवळ 25 साई भक्तांनी सहभाग दर्शविला। अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला करायचे आहे आणि आज साई भक्त सेवा मंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे, त्याचा मी अध्यक्ष झालेलो आहे। आणि आज माझी इच्छा आहे की या सर्व साई भक्तांना घेऊन इथे प्रत्येकाच्या घरामध्ये साईबाबांची प्रतिमा पोचवायची आहे, साईबाबांची भक्ती पोचवायची आहे। आणि तसंच माझ्या आजोबांचं एक वैशिष्ट्य होतं, त्या काळी सांगतात की आजोबा माझे दानधर्म करायचे आणि त्या दानधर्मामध्ये इथे जी पेटी ठेवलेली होती त्या पेटीमध्ये पैसे कधीही कमी व्हायचे नाहीत, कुणाला लुगडी द्यायचे, कुणाला धोतर द्यायचं, आणि कारण त्यावेळी अत्यंत गरीब परिस्थिती लोकांची होती। आणि अजूनही काही जुने लोक आहेत ते अजूनही सांगतात की बाप्पा केसरकर महान होता आणि त्यांनी साईबाबांची जी सेवा केली त्याच्यासारखी सेवा कोणीच केलेली नाही। अशाच प्रकारचं कार्य आम्हाला यापुढे भविष्य काळामध्ये करायचं आहे। समाजामध्ये जे रंजलेले गांजलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही सेवा पोचवायची आहे, दानधर्म करायचा आहे। तसंच कोणीतरी आजारी असतो, कोणीतरी पैशाची मदत हवी असते, त्यासाठी आम्ही हे मंडळ केलेलं आहे आणि या मंडळामार्फत आम्हाला हे कार्य करायचं आहे। आणि खास करून आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे की आम्हाला साई भक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पोचवायची आहे। धन्यवाद। सद्गुरू साईनाथ महाराज की जय।